सर्वात पहिले नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दीपक सोनवणे आपल्या GDS ब्लॉगच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहोत। आणि पहिली गोष्ट, हा व्हिडिओ आपला शेवटचा असणार आहे माउंट आबू ट्रिपचा। आणि त्याच्या पहिले मी सांगून देतो व्हिडिओ चालू करण्याच्या आधी की हा व्हिडिओ आपला शेवटचा आहे। आणि याच्या पहिले आपण जेवढे बी व्हिडिओ आपण अपलोड केले ते सर्व पहिले आत्ताचे टेस्ट आता गेलेलो आपण, आणि जे मागचे ब्लॉग आहेत ते राहिलेले अजून आपल्याला बाकी आपलं नागपूरचा ब्लॉग बाकी जो मी कॅम्पमध्ये केलेले मस्ती वगैरे त्यातून 4-5 व्हिडिओ येणार आहेत। आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत राजस्थानची मस्ती, आपलं यादव व्हायचं लग्न, ते पण आपण शूट केलेलं आहे, तो पण आपण आपला एक वेगळा ब्लॉग आहे। आणि त्यानंतर आपण जयपूर वगैरे सर्व फिरलेलो आहे, ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे। हिंदीमध्ये ब्लॉग शूट करायचा आणि हिंदीमध्ये आपण मराठी पण तडका राहणार आहे। मराठी काय शिकणार नाही आपली, आणि सर्वात जास्त आपल्याला मराठीला आवडते, हिंदीला शिकतोय धीरे धीरे तुमच्यासाठी, आणि तुमच्यासाठी हिंदी शिकतोय तर तुम्ही मला सपोर्ट करा, बाकी मी तुमच्याकडे आणि माझं बोलणं तर मी थांबवतो आणि त्यानंतर आपला व्हिडिओ कंटिन्यू होणार आहे। तो तुम्ही हा शेवटचा माउंट आबूचा ब्लॉग बघा, आणि मी अजून कुठं जायला पाहिजे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि कधी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा, आणि काही शंका असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा, आणि व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, आपले पहिले ठिकाण की आपण शंकरजीचं पिंड बघायला आलो जागा आहे, ते आपण बघून आपण दुसरं ठिकाण मंदिराचं नाव आहे श्री शंकर मठ मांडव, मध्ये खूप छान आहे बघायसारखे तर मित्रांनो, आपण दुसऱ्या ठिकाणी आलो आहे श्री चिदंबरम राज टेम्पल इथं, आणि या टेम्पलमध्ये आपल्याला व्हिडिओ काढायची अनुमती नाही आहे, त्यासाठी आपण बाहेरचा व्ह्यू बघू शकता। आपण खूप छान वातावरण, सही वातावरण, एक नंबर वातावरण। तर मित्रांनो, आपलं मंदिर बघून झालेलं आहे, आता आपण चाललो आहे पुढच्या प्रवासासाठी, आपण चाललो आहे गुरु शिखरला। इंट्रो आता जात आहोत, आणि आपण सध्या तिथे आपण 4,500 फुटावरती आपण चालत आहोत। आता आपल्याला परत इथून 1,000 फूट वरती जायचे आहे, दिलवाडा मंदिर आणि गुरु शिखर हे जाण्यासाठी। मित्रांनो, मामाच्या सांगण्याप्रमाणे आपण 4,500 फीट उंचावर आपली गाडी चालू आहे, आणि आपण अजून 1,000 फूट वरती जाणार आहोत। फायनली आपण मित्र पोचलो आहोत आपण गुरु शिखरला। हे खूप उंचावर एक टेकडीवर एक डोंगरावर बसलेलं एक ठिकाण आहे, पण पुढचं आजूबाजूचं एक मंदिर आहे, त्याच मंदिरावर आपल्याला जायचं आहे। मित्रांनो, गुरु शिखर ठिकाण हे 5,650 फीट उंचावर आहे, आणि हे वरतून पूर्ण आणि खरी पार्किंगचा एरिया आहे। अजून हे ठिकाण एक आहे, तिथं आपल्याला कॅमेरा अलाउड नाही, आणि ही शिडी दिसते आपल्याला, ती आपल्याला वरच्या पॉईंटपर्यंत घेऊन जाणार आहे। चला मित्रांनो, आपला पायदळ प्रवास चालू करतो। भाई डेंजर यार, भाई चढ़ल पे
किंमत लागते आणि ताकद लागते. खूप उंचावर आहे, अजून बाकी आपलं आणि पायऱ्या पण खूप मोठमोठ्या आहेत. मित्रांनो तुम्ही बघू शकता मामी आपल्या झालेल्या आहेत. मित्रांनो तुम्ही हेच बघून तुम्ही अंदाजा लावू शकतात की हे खूप उंचावर आहे आणि खूप कठीण आहे. मंदिर अजून दूर आहे, आपला प्रवास अजून बाकी आहे. अजून सगळेजण थांबलेले आहेत बाकी असं वाटमध्ये. अजून आपण पुढे येण्याचे आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू. आलेलो आहे ते मेन मंदिर इथे आणि खूप गर्दी मित्रांनो. खरंच लोक अक्षरशः खाली पडतायत सटकून सण. पहिले आपण दर्शन करून घेऊ, दर्शनानंतर आपण बाकीचा व्ह्यू दाखवू. आता आपण आहोत एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेलो आहेत आणि सॉरी मित्रांनो तुम्हाला गुरुशिखरचा पूर्ण व्ह्यू दाखवता नाही आलेला कारण की आपल्या मोबाईलची चार्जिंग संपलेली. आणि आता आपण इथं जेवण वगैरे करू, थोडं बाहेर फिरूत आणि समोरच एक पॉईंट येतो तुम्हाला ते गार्डन वगैरे सर्व दाखवतो. ओके. आप भी अपने जीवन को एक अलौकिक खजानों से भरपूर करें. धन्यवाद बहनों, जो आपने मुझे अज्ञान नींद से जगाकर यह संदेश दिया. प्यारे मित्रों, आप भी अवश्य ईश्वरीय ज्ञान व राजयोग सीखकर अपना जीवन धन्य बनाएं. धन्यवाद. ओम शांति. शिव बाबा इधर है. शिव बाबा याद है मतलब कौन सा शिव बाबा? नहीं, डब्ल्यू देखा तूने? डब्ल्यू देखा? इधर भी है. हॅलो काय देवी चल आता आपला देवी. अरे बेटीन ओए कृष्णा 5 रुपयाने एक काहीतरी होतं तर इथल्या गाड्या होत्या. कुठं ते मागचं उभं होत होते. आपण आलो की म्हणे इथं काहीच नाही म्हणे, चला म्हणे पुढे पुढे. चला मित्रांनो, आपला शेवटचा पॉइंट अबोदा देवी. शेवटी आपण पोहोचलो आहोत आपल्या ब्लॉगच्या शेवटच्या पॉइंटला. आपण पोहोचलो आहोत आपण आता श्री अबोदा देवी शक्तिपीठला आणि हे आपलं शेवटचं पॉइंट आहे. आणि याच्यानंतर आपण डायरेक्ट रेल्वे स्टेशनला जाणार आहे. इथं संध्याकाळपर्यंत इथं फिरूत बघूत. इथं माकडं आहेत, खूप गोष्टी आहेत ते आपण बघू. नका खतरा का म्हणून तुम्ही. काय रे हो.
चला आता आपण धीरे धीरे सुरुवात केली चढायला आणि बाकीची मंडळी यायचे बाकी अजून. आपण जाऊया पुढं. मित्रांनो इथं पण मोबाईल अलाउड नाही मध्ये, तिथं आपल्याला मोबाईल जमा करावा लागेल पहिले. मध्ये मोबाईल अलाउड नव्हता, तर आता बाहेरून तुम्ही नजारा बघू शकता. ते एक वरचं मंदिर आहे आणि खाली एक मंदिर आहे, झाडं दिसतात. हा पूर्ण मंदिरचा परिसर खूप छान आहे, खूप मस्त वाटलं. आणि आपण हे जाताना लोक दिसतात, मस्त नजारा आहे. चला आता वापस आपण जायची तयारी झालेली आहे. आता आपण बसलो गाडीत, आपण चाललोय वापस स्टेशनकडं. पहिले आपण काही खाऊन घेऊ, त्यानंतर आपण रेल्वे पकडून वापस रिटर्न. आपण पोचलो आहोत आता हॉटेलला. खूप प्रसिद्ध हॉटेल आहे इथं. आपण जेवण करूया नंतर रेल्वे स्टेशनला जाऊया. आपण ऑर्डर केली आहे दाल बाटी चुरमा. बघूया, खाऊया. शेवटी राजस्थानची फेमस डिश आहे, खाऊया. चला.